नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे. केळ्याची रेसिपी बनवूया. देवीच्या नैवेद्यासाठी आपण गव्हाचं पीठ, चवीपुरता मीठ, चमचाभर तेल हे सगळं पिठात एकजीव करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ आपण मळून घेऊया. थोडंसं नेहमीपेक्षा घट्टच मळायचं आहे पीठ या रेसिपीसाठी. मळून झालं की झाकून ठेवायचे 5 ते 10 मिनिटासाठी. तिथपर्यंत केळी सोलून त्याचे काप करून घेऊया. काप आपल्याला पातळ नाही ठेवायचे, थोडासा काप हा जाड ठेवायचा आहे, कारण का आतमध्ये फ्राय केल्याच्या नंतर अजून बारीक होतो हा काप. ते मळून ठेवलेलं पीठ हे बघा असं थोडं सांगितल्याप्रमाणे थोडंसं घट्टच मळायचं आहे. 2 पाऱ्या लाटून घेऊया. पारी लाटताना आपल्याला पातळ नाही करायची, थोडीशी जाडच ठेवायची आहे पारी. दाखवल्याप्रमाणे ही एवढी जाड ठेवायची आहे. 2 पाऱ्या लाटून झाल्या की केळ्याचा कापून ठेवलेले काप साखरेत घोळवून त्याच्यावर आपण आधीच करून ठेवलेली वेलची पावडर टाकायची आहे दोन्ही साईडनी. आणि ह्या एका पारीवर ठेवून दुसरी लाटून ठेवलेली पारी त्याच्यावर व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी. आणि नंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापून सगळ्या पाऱ्या कापून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तुपात तळा किंवा तेलात तळा. मी तेलातच तळलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुपातही तळा. तेल गरम करून घेऊन हे सगळे पीस आपण फ्राय करूया. गुलाबी रंग येईपर्यंत सगळे फ्राय करूया. खूपच टेस्टी लागते ही केळ्याची रेसिपी. तर हे आजचा नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा नैवेद्य तयार आहे. तुम्हीही बनवून बघा. थँक्यू.